पावसाळ्याच्या दिवसात आपण चटपटी खाण्यासाठी आज बघत आहोत मक्याचा चिवडा, अगदी झटपट होणारा। नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम मक्याच्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य बघूया। काजूचे काप करून घेतलेत, मनुके घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, डाळ्या घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, जिरा पावडर 1 चमचा घेतल्या, लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलाय, चाट मसाला घेतलाय 1 चमचा, आमचूर पावडर पाव चमचा घेतलाय, काळा मीठ 1 चमचा घेतलाय, कलरची मिरची पावडर 1 चमचा घेतलाय, पिठी साखर 3 चमचे घेतले आणि मक्याचा चिवडा बघा करण्यासाठी हे चिवडा घेतलेला आहे। आता सर्वप्रथम मक्याच्या चिवड्यासाठी ना लागणारा मसाला आपण तयार करूया। त्यासाठी बघा 1 चमचा मिरची पावडर घेतलेली, ती घेतली आहे। दुसरी कलरची मिरची पावडर, जिरा पावडर, काळं मीठ, आमचूर पावडर पाव चमचा, चाट मसाला, पिठी साखर 3 चमचा। चाट मसाला आमचूर पावडरनं मक्याच्या चिवड्याची छान अशी लज्जत वाढते। आता हे सर्व मिश्रण आपण चांगले एकत्र करून घेऊया। आता हा बघा आपला मक्याच्या चिवड्याचा मसाला तयार झाला आहे। आता आपण मक्याचा चिवडा तळून घेऊया आधी। आता मक्याचा चिवडा तळण्यासाठी बघा एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं कडलेलं पाहिजे, म्हणजे मक्याचा चिवडा चांगला फुलला जातो। बघू शकता चांगलं तेल कडलं गेले। आता आपण चिवडा भाजून तळून घेऊया। गॅस मीडियमच ठेवायचा। एका झाऱ्यानं काढून घ्यायचं बघा। झारा चांगला असा झिडकायचा, म्हणजे राहिल्या साध्याला तेल पण खाली पडतं। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तळून जाते, तेल चांगलं कडल्यामुळे बघा चांगला फुलला जातोय। काढून घेऊया आपण। अशा पद्धतीने आपण सगळा मक्याचा चिवडा तळून घेणार आहोत। एक पसरट भांड्यात बघा बटर पेपर किंवा न्यूजपेपर टाकला तरी चालेल। आपण तळण तसं आपण ह्यात काढून घेतोया, म्हणजे राहिल्या साहिल्याला तेल पण त्याला लागतं। तर मक्याचा चिवडा सगळा आपण तळून काढलाय। आपण जो मसाला केला होता मक्याच्या चिवड्यासाठी तो आधी लावून घेऊया थोडासा आणि एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून। हा चिवडा आधी का लावला आपण, आता ह्यात शेंगदाणे काजू हे तळून टाकलं तर वरून मसाला टाकला ना तर तो मसाला सगळा तेलाच्या ह्याला चिटकून आहे, म्हणून आधी मसाला लावून घेतलाय। होऊ शकता। आता आपण शेंगदाणे तळून टाकूया। ह्यात थोडासा मसाला ठेवलाय, परत शेंगदाणे तळल्यावर त्याच्यावर टाकाय। आता काजूचे जे आपण 2 तुकडे करून घेतले होते ते घेऊया आधी तळून। काजू आपण तळून काढलेत बघा। आता हे चिवड्यात टाकून घेऊया।
शेंगदाणे घेतले. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून चांगले घ्यायचे आपण. शेंगदाणे बघा आपले खरपूस भाजले. काढून घेऊया आपण आता. गॅस तोपर्यंत स्लोच ठेवायचा. बघा शेंगदाणे आपण चांगले भाजून खरपूस काढले. आता चिवड्यात घालून घेऊया. चिवडा भाजून राहिलेले तेलातच आपण तळतोय सगळं. मनुके लगेच काढून घ्यायचे. मनुके भाजून घेतलेले तळून. आता आपण डाळा घेतलेला काढूया भाजून. डाळा आपण भाजून घेऊया. काढून घ्यायचंय. डाळा तळून घेतलेला टाकून घेऊया. त्याची आपण फोडणी देऊ. काढून घेऊया. आता काजू शेंगदाणे सगळे आपण बघा तळून करून घेतले. ते आता मसाला मगाशी लावला होता थोडा राखला होता आपण शेंगदाणे तळल्यानंतर टाकायसाठी. ते मसाला आता परत आपण टाकून घेऊया सर्व. ते चांगले एकत्र करून घ्यायचं आहे बघा. हा अर्धा किलोचा मक्याचा चिवडा मी केलाय. थोडासा राहिलाय तो पण आपण टाकून घेऊया. चांगला एकत्र करून घ्यायचा आहे. खुसखुशीत असा मक्याचा चिवडा आपला तयार आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.